सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. माझं नाव विवेक मीना आहे आणि मी या सेवेमध्ये मराठी कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहे. मी पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावामध्ये तुम्हा सर्वांचा सलाम करतो. आणि खरोखरच आज ही परमेश्वराची योजना आहे. जरी चर्चची इमारत बंद असतील, परंतु परमेश्वराने या ऑनलाईन माध्यमातून आपल्यासाठी मार्ग उघडला आहे. तर आज मी जेवढे लोक आज या सर्व्हिसला पाहत आहेत, जेवढे लोक आज आपल्या घरामध्ये हा लाईव्ह सेशन ज्यांनी चालू केलं असेल, मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही हा लाईव्ह सेशन मध्येही सोडू नका, परंतु हा सर्व्हिस पूर्ण शेवटपर्यंत पहा. कारण माझा विश्वास आहे की परमेश्वर या पूर्ण सर्व्हिसच्याद्वारे तुमच्या आणि माझ्या जीवनमध्ये कार्य करणार आहे. जरी मला तुमची परिस्थिती नाही माहिती नसेल, परंतु माझा विश्वास आहे की परमेश्वर आज तुमच्या परिस्थितीला बदलणार आहे. आज तुमच्या आणि माझ्या जीवनमध्ये एक मोठी साक्षी उभा करणार आहे. आणि पुढं जाण्याच्या आधी हा ऑनलाईन चर्च सर्व्हिस सुरू करायच्या आधी आपण काही वेळ प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. धन्यवाद पिता परमेश्वर, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तू आतापर्यंत आम्हाला सांभाळलंस परमेश्वरा. आम्ही तुला धन्यवाद देतो की तू रात्रभर आम्हाला एक चांगली झोप दिलीस परमेश्वरा. आणि या सकाळसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. हालेलुया परमेश्वर, ज्या वेळेस आम्ही चारी बाजूला या जगामध्ये बदलत्या परिस्थितीला पाहतो परमेश्वर, कठीण आहे, संकट, दुःख, त्रास फारच वाढत आहे, परंतु आम्ही तुला धन्यवाद देतो की तू आतापर्यंत आम्हाला जिवंत ठेवलं, निरोगी ठेवलंस परमेश्वरा. प्रत्येक बंधनापासून, प्रत्येक अडचणापासून तू आम्हाला सांभाळलंस परमेश्वरा. आणि आज या ठिकाणी तू आम्हाला उपस्थित केलंस परमेश्वरा. इथून पुढचं वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो परमेश्वरा. तू आमच्या सर्वांच्या जीवनमध्ये कार्य कर परमेश्वरा. आज अनेक लोक या ऑनलाईन चर्च मराठी सर्व्हिसला पाहत आहेत परमेश्वरा. तू त्यांच्या जीवनमध्ये कार्य कर. हालेलुया परमेश्वर, आम्ही पुन्हा एकदा आमच्या मन, आमचं शरीर, आमचं हृदय तुझ्या चरणामध्ये समर्पित करत असताना ही छोटीशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. सर्वांना पुन्हा एकदा ख्रिस्तामध्ये सलाम. आणि ही वेळ आराधनाची वेळ आहे. आणि आज या सकाळच्या वेळेस आपल्यामध्ये पास्टर मार्क मगदूम आणि तसंच त्यांच्याबरोबर महिमा फेलोशिपचे काही यूथ्स, ब्रदर अश्वमेघ, ब्रदर अनिकेत आणि सिस्टर स्टेफी आपल्यामध्ये वर्शिप घेतील. आणि इथून पुढचा वेळ मी त्यांच्या हातामध्ये देऊ इच्छितो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर की स्तुति हो इस सुंदर समय के लिए. ये सुंदर मौका परमेश्वर ने आज हमको सभी को दिया. परमेश्वर के महान उपस्थिति में हम सब लोग प्रभु के बच्चे उसकी महिमा को, उसने जो अद्भुत काम हमारे बीच में किया है, हमारे सबके जिंदगी में जो परमेश्वर काम करता है, आपकी, मेरी और हम सब की दुआओं को सुनता है. और जिसने हमारे लिए स्वर्ग से उतरकर इस पृथ्वी पर आकर हमसे प्यार किया, हमारे पापों को खुद के ऊपर ले लिए और हमारे हर एक पापों को उसने क्षमा करने वाले अद्भुत परमेश्वर के नाम में मैं कई दिल से आप सभी को परमेश्वर के महान उपस्थिति में धन्यवाद के साथ इस समय हम परमेश्वर के उपस्थिति में जाएंगे. परमेश्वर को मैं शुक्रिया अदा करता हूँ कि यह सुंदर मौका परमेश्वर ने हमें दिया है. एक सुंदर शाम में परमेश्वर की आराधना हम कर सके. और इस समय हमारे बीच में एक सुंदर टीम है जो हमें सब मिलकर हम लोग परमेश्वर की आराधना करेंगे. तो आइए इस समय हम दुआओं के साथ परमेश्वर के अद्भुत हाथों में पड़ेंगे. आइए इस समय हम दुआओं के साथ परमेश्वर के अनुग्रह के उपस्थिति में जाएं. परमेश्वर, हम तेरा शुक्रिया अदा करते हैं, तेरी स्तुति करते हैं परमेश्वर. इस सुंदर समय के लिए हम तेरी आराधना करते हैं परमेश्वर. हाँ परमेश्वर, तू अद्भुत परमेश्वर है जो हमारे बीच में काम करता है, हमारे हृदय को समझता है, हमारे बातों में उतर आता है, हमारे जिंदगी को आप संवारते हैं परमेश्वर. तो आइए परमेश्वर, इस समय हमारे सबके बीच में आप उतर आइए. पवित्र आत्मा आपकी महान उपस्थिति से, पवित्र आत्मा आपकी महान उपस्थिति से हमको भरिए परमेश्वर, हमको भरिए परमेश्वर. हाँ परमेश्वर, इस समय हम आपके सुंदर हाथों में पड़ रहे हैं. आपने अभी तक हम सबको संभाला, अभी तक आपने हमें चलाया परमेश्वर. और परमेश्वर, हमें भरोसा है कि हमें आप आगे भी बढ़ाएंगे. तो परमेश्वर, इस समय हम सब लोग आपके अद्भुत हाथों में खुद को समर्पित करते हैं.
और अब तक जो बातें आपने की, हमने आपसे जो भी मांगा, हमने आज तक जो भी आपको बताया, उन सभी बातों से अधिक आपने हमें दिया परमेश्वर। आपने हमें अब तक जो भी हमने मांगा उससे ज्यादा ही परमेश्वर दिया है। तो परमेश्वर इस समय हम हमारे हृदय को हम आपके हाथों में सौंप रहे हैं। पवित्र आत्मा इस समय इस जगह को आप छूइए, बजाने वाले भाइयों को आप छूइए, हम सभी को आप चलाइए परमेश्वर। आपकी आराधना, आपके स्वर्ग तक पहुंचने वाली आराधना यहां से हो जाए परमेश्वर। आपके साथ हम एक अच्छी सहभागिता इस समय कर रहे हैं, आप हमें चलाइए। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। थैंक यू जीसस, थैंक यू जीसस, थैंक यू जीसस। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपना
यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी। पैदा हुआ बना इंसान, देखो भागा शैतान। ला 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 ला
प्यारे भाइयों और बहनों, आपके हृदय के पास वो परमेश्वर है। आप यहाँ वहां दुनिया में हर जगह जिस प्यार की खोज में है, वो सभी प्यार आपके हृदय में बसने वाले परमेश्वर में है। तो आइए उस जिस नाम को हम पहचानते हैं, जानते हैं, आज तक हमने नाम से खाली उसको जाना होगा, लेकिन आज अगर आप अपना हृदय खोलेंगे, अगर आपने सच्चे मन से अगर आप उसको एक माँ जैसे बुलाएंगे, तो एक सच्ची माँ के जैसे वो आपके नजदीक आएगा। एक बाप की तरह वो आपके हृदय में आएगा, आपकी हर एक तकलीफों को वो समझेगा। और जहां पर आप रुके हैं, आपकी जिंदगी की रुकावटें हैं, उस सभी से आपको बाहर निकालने वाला परमेश्वर है। वो जिंदगी में जहां पर भी आप रुके हैं, खड़े हैं, वहां से वो निकालने वाला परमेश्वर है। आप कोई भी हो, कैसे भी हो, आपसे वो परमेश्वर प्यार करेगा, क्योंकि उस परमेश्वर ने इसलिए अपने खुद को क्रूस पे दे दिया कि जो कोई भी दुनिया में उसके ऊपर विश्वास करता है, उसके नजदीक आता है, तो वो हर एक के अपराधों को, पापों को क्षमा करता है। तो परमेश्वर, इस समय हम हमारे खुद को आपके सामने देते हैं। हम जैसे भी हैं, जहां पर भी है, वहां से हम आपको पुकार रहे हैं। आ जाइए परमेश्वर, हमारे हृदय को छूइए परमेश्वर, हमसे बातें कीजिए परमेश्वर। इस समय परमेश्वर की आत्मा हमारे साथ जुड़े, हमें देख रहे हैं, हर एक के ऊपर हम कबूल करते हैं। यीशु के नाम से परमेश्वर की उपस्थिति से भर जाइए। परमेश्वर की अद्भुत अनुग्रह की आत्मा आपके नजदीक आ रही है। परमेश्वर आपसे प्यार करता है, जो आपको संवारना चाहता है, आपको परिस्थितियों से निकालना चाहता है, आपको जिंदगी में आगे बढ़ाना चाहता है। सभी अद्भुत परमेश्वर के नाम में आप सभी लोग परमेश्वर के नजदीक प्रभु यीशु के हाथों में पढ़ते हुए आपको खुद को दे दीजिए। हाँ परमेश्वर, इस सुंदर आपकी उपस्थिति के लिए आपने हमें खोजा, आपने हमारे पापों की क्षमा की। हम जैसे भी है वैसे आप हमसे प्यार करते हैं, हमसे आप पक्षपात नहीं करते। आप हमें कौन है, क्या देख सकते हैं, कि कोई भी बातें आपको मायने नहीं रखती। आपको हम कुछ भी नहीं दे सकते, दे पाएंगे, लेकिन फिर भी आप हमसे प्यार करते हैं। इससे ज्यादा हमसे प्यार करने वाला इस दुनिया में कोई भी नहीं है परमेश्वर। तो आपको प्यार को हम समझते हैं परमेश्वर। इस प्यार को जानने के लिए हमारे हृदय को खोलिए परमेश्वर। हमें सुन रहे, हमारे साथ जुड़े हुए हर एक आपके बच्चों को आप छूइए परमेश्वर, और इस समय से उनको आगे बढ़ाइए, उनसे प्यार कीजिए परमेश्वर। और हम यहाँ पर जो टीम आराधना कर रहे हैं, हमारे साथ जुड़े हुए हर एक को आपके हाथों में सौंपते हैं। और इस सुंदर आराधना के लिए, सुंदर आपकी उपस्थिति के लिए पवित्र आत्मा आपने हमें चलाया, आपने हमें लीड किया, और हमारे जिंदगी को आप चलाते हैं। इन सभी बातों को हम आपके हाथों में समर्पित करते हुए ये सुंदर आराधना यीशु के नाम से करते हैं। आमीन, आमीन, आमीन। यस, इस सुंदर मौके के लिए परमेश्वर को हम ऊंचा उठाते हैं। जिस पेज के द्वारा, इस मिनिस्ट्री के द्वारा हमें मौका मिला, उन सभी को हम परमेश्वर के नाम में आशीषित करते हैं। इस सुंदर समय के लिए परमेश्वर को धन्यवाद करते हुए हम सभी आपके परमेश्वर हाथों में गिरते हुए सभी सुनने वालों को अपने आशीष के इसलिए आपको धन्यवाद कहते हैं। ये सारी आराधना और प्रार्थना हम यीशु के नाम से कबूल करते हैं। आमीन। थैंक यू। सर्वांना पुन्हा एकदा ख्रिस्तामध्ये सलाम। मी परमेश्वराला धन्यवाद देतो या सुंदरशा आराधनाच्या वेळेसाठी, आणि विशेष करून मी पास्टर मार्क मगदूम आणि महिमा फेलोशिपचे यूथचं सुद्धा मी आभार मानतो की तुम्ही वेळ काढून या ठिकाणी तुम्ही खूपच आशीर्वादित आराधना घेतली, आणि माझा विश्वास आहे की तुमच्या या पूर्ण आराधनेद्वारे परमेश्वर आज
अनेकांशी बोलला व अनेकांना स्पर्श त्यांनी केला आहे. परमेश्वराला धन्यवाद असो. आम्ही निरंतर तुमच्या सेवेसाठी प्रार्थना करत राहू आणि ही वेळ आहे की आपण परमेश्वराच्या वचनातून ऐकूया. आणि आज आपल्यामध्ये पास्टर श्रीकांत इबेटकर जालना महाराष्ट्र या ठिकाणातून आपल्यामध्ये परमेश्वराचं वचन देणार आहेत, सांगणार आहेत. माझा विश्वास आहे की वचन फारच आशीर्वादित राहणार आहे. आणि मी नेहमी एक गोष्टीचा विचार करतो की जर परमेश्वराचं वचन आपल्या हातामध्ये नसतं किंवा जर आपल्या जवळ नसतं, आपण नेहमी चुकीच्या मार्गावर असतो. परंतु परमेश्वराला धन्यवाद देतो की त्याचं वचन आपल्याबरोबर निरंतर आहे. आणि तसंच आज पास्टर श्रीकांत इबेटकर आपल्यामध्ये परमेश्वराच्या वचनातून अनेक गोष्टी आपल्याला शिकवणार आहेत. तर आपण लक्ष देऊन ऐकूया आणि ही आशीर्वादाची वेळ मी पास्टरच्या हातामध्ये देऊ इच्छितो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. तर आज आपण एका विषयावर मनन करणार आहोत. यहोशुवाचं पुस्तक 10वा अध्याय 14वे वचन मी तुमच्यासाठी वाचतो आणि त्यानंतर आपण याच्यावर मनन करणार आहोत. असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरही आला नाही, त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्रायलासाठी लढला होता. आमेन. प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा, येशूच्या नावात प्रार्थना करतो. तुझं वचन पवित्र, जीवन, सत्य आहे. आता ते आम्ही मनन करण्यासाठी घेतलेलं आहे. प्रभू, माझी प्रार्थना आहे की तू आत्म्याने या वचनावर प्रकाश पाड आणि हो दे देवा की या वचनाच्या द्वारे अनेक लोकांना आशीर्वादित. प्रार्थना ऐकली, धन्यवाद. येशूच्या नावात प्रार्थना करतो स्वर्गीय पिता. आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. परमेश्वर मानवाचा शब्द ऐकतो, हा माझा आजचा विषय आहे. आणि देवाच्या नावाला धन्यवाद देतो. ब्रदर विवेक मीन यांच्याद्वारे परत एकदा ही संदेश सांगण्याची मला संधी मिळालेली आहे. मी देवाचे आणि त्यांचे आभारी आहे. तर यहोशुवाच्या जीवनामध्ये एक घटना अशी आलेली आहे की अमोरी लोकांबरोबर युद्ध करत असताना यहोशुवा एक गोष्ट करत आहे जे देवानी ऐकलेली आहे. यहोशुवाचं पुस्तक 10वा अध्याय 12 ते 14 वचन. परमेश्वराने अमोऱ्यांना इस्रायल लोकांच्या हाती दिले. त्या दिवशी यहोशुवा परमेश्वराशी बोलला. इस्रायला समक्ष तो असे म्हणाला, हे सूर्या तू गिबोनावर स्थिर हो, हे चंद्रा तू आयोलानाच्या खोऱ्यात स्थिर हो. तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूचे पुढे उसने फेडीपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. यशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना. सूर्य आकाशाच्या माध्यमात सुमारे एक संपूर्ण दिवस थांबला. त्याने अस्तवास जाण्याची घाई केली नाही. असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरही आला नाही. त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्रायलासाठी लढत होता. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो. या वचनाला मनन करत असताना मला एक गोष्ट निदर्शनास आली, जी मी शिकली ते तुमच्याबरोबर शेअर करत आहे. यहोशुवा मोशेच्या नंतरचा सेवक आहे. मोशे इस्रायलाचा एक मोठा पुढारी आहे, ज्याला देवाने मिस्राच्या गुलामगिरीतून कनान देशामध्ये घेऊन जाण्यासाठी इस्रायल लोकांचा पुढारपण करण्यासाठी निवडलेला एक सेवक आहे. आता हा यहोशुवा कोण आहे? हा यहोशुवा मोशेचा मदतनीस आहे. आणि यहोशुवा 1 अध्याय आणि पहिलं दुसरे वचन जर आपण वाचले तर असं लिहिलेलं आहे, परमेश्वराचा सेवक मोशे याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशुवा याला परमेश्वराने सांगितले, माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे. तर आता उठ व यांना, अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू या सर्व इस्रायल लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा. परमेश्वराचं इंस्ट्रक्शन आहे. इस्रायल लोकांना कनान देशामध्ये घेऊन जाण्यासाठी मोशे मृत्यू पावल्यानंतर आता यहोशुवा त्यांचा लीडर, त्यांचा पुढारी म्हणून समोर येत आहे आणि परमेश्वराने त्याला काही नियम अटी दिलेल्या आहे.
यहोशुवा 1:8 सांगते, नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखे सदैव सुदे, यापासून तू डावी आणि उजवीकडे वळू नको. म्हणजे तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुला यशस्वी करेल. यहोशुवाला या गोष्टी माहीत होत्या. परमेश्वराबरोबर राहत असताना परमेश्वराकडून कसं ऐकायचं, परमेश्वर कसं बोलतो आणि घडतंय, त्या गोष्टी यहोशुवाने आपल्या जीवनामध्ये शिकल्या. आणि यहोशुवा 10वा अध्याय 12 ते 14 वचन आपण वाचत असताना त्यांनी प्रॅक्टिकली ते अप्लाय केलं. परत एकदा उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय 3 वचन. उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय 3 वचन. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. म्हणजे देव बोलतो आणि देव जे ज्या गोष्टी बोललेला आहे ते अस्तित्वात आले. आता नियमशास्त्राचा ग्रंथ म्हणजे काय? उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना, अनुवाद, 5 पुस्तकं, पेडट्री किंवा पंचग्रंथ आपण याला म्हणू शकतो. आता यहोशुवा काय करत आहे? नियमशास्त्राचा ग्रंथ मुखी सदैव असू दे, ही जी आज्ञा आहे त्याचं पालन करत आहे. आणि त्यामध्ये निश्चित माझा विश्वास आहे की त्याने उत्पत्तीचं पुस्तक वाचलं असेल. आणि वाचत असताना त्याला कळालं की आकाश, सूर्य, चंद्र, तारे देवाने फक्त शब्द बोलून बनवलेले आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी देवाचे शब्द ऐकतात. आणि माझा विश्वास आहे की यहोशुवाने हे पण वाचलं असेल की तुझ्या मुखामध्ये मी जीवन आणि मरण, श्राप आणि आशीर्वाद ठेवलेला आहे. आणि त्याला ते कळालं. म्हणून तो आपल्या मुखाचा उपयोग करून सूर्याला सांगत आहे, हे सूर्या तू गिबोनावर स्थिर हो, हे चंद्रा तू आयोलोनाच्या खोऱ्यात स्थिर हो. आणि बायबल सांगते, शत्रूचे हुसने फेडेपर्यंत सूर्याने अस्तावात जाण्याची घाई केली नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नामाची महिमा असो. एक मोठा चमत्कार यहोशुवाच्या जीवनाच्या द्वारे झालेला आहे. किंवा मी असं पण आपण असं पण विश्वास ठेवू शकतो की हा चमत्कार हिस्ट्री आहे. इतिहासात कधी हे घडलं नाही किंवा याच्यानंतर घडणार नाही. यहोशुवाने केल्यानंतर हे चमत्कार बोलण्याच्या द्वारे घडलेला आहे. हे चमत्कार परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला आणि तसं होऊ दिलं. आणखी एक कारण आहे. यहोशुवा आयडेंटिफाय करत आहे हू आय एम, तो कोण आहे. आणि माझा विश्वास आहे तो उत्पत्तीचं पुस्तक वाचत असताना हे वचन त्याच्या लक्षामध्ये आलं असेल. उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय 26 वचन. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदूस असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघ्या पृथ्वीवर आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी, यावर तो सत्ता चालवितील. यहोशुवाला कळालं, परमेश्वराने मला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे आणि पृथ्वी त्याने आम्हाला दिलेली आहे आणि याच्यावर सत्ता गाजवायची आहे. इवन सूर्य, चंद्र, तारे हे पण माझ्या सत्तेमध्ये. आणि म्हणून तो सूर्याला गिबोनावर स्थिर होण्याची आज्ञा करतो आणि सूर्य गिबोनावर स्थिर झाला. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. ही गोष्ट आपण शिकू शकतो. ज्यावेळेस आपण परमेश्वराशी बोलतो, परमेश्वर आपला ऐकू लागतो, तर चमत्कार घडू लागतात. आणखी एक उदाहरण आहे पवित्र शास्त्र बायबलमध्ये. 1 राजे 17वा अध्याय 22वें वचन. 1 राजे 17वा अध्याय 22 वचन. परमेश्वराने एलियाचा शब्द ऐकला आणि त्या बालकाचा प्राण त्याच्या ठाई पूर्वत्व येऊन तो पुनरुत्थित जिवंत झाला. परमेश्वर शब्द ऐकतो प्रिया. एलिया नावाचा एक महान सेवक आहे. एक विधवेच्या घरी तो नेहमी थांबायचा आणि कालांतराने त्या विधवेचा मुलगा मरण पावला.
ही विधवा एलियाकडे आली, देवाने ती गोष्ट त्याच्यापासून लपवली, परंतु एलियाने 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्याचा शब्द ऐकला. आता प्रश्न आहे, देव आज तुमचा शब्द ऐकतो का? जर ऐकत आहे तर निश्चित चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. देव ऐकतो प्रियांनो, पण आपण इतके बिझी झालेलो आहे, आपल्याला देवाची वाणी ऐकू येत नाहीये. आणि देव तुम्ही जशा प्रकारे त्याला भेटणार तशा प्रकारे तो तुम्हाला भेटेल. तो धर्मीजनांना धर्मीसारखा भेटतो, विश्वासणाऱ्यांना विश्वासणाऱ्यासारखा भेटतो. हो, तो एखादा व्यक्ती एक वेगळ्या प्रकारच्या विश्वासाने आला तरी त्याला त्या प्रकारे तो भेटतो. देवाचं कॅरेक्टर आहे. तुम्ही जसे भेटणार देवाला, देव तुम्हाला तसं भेटणार. हे देवाचं कॅरेक्टर आहे. देव ज्या प्रकारे तुम्ही रिस्पॉन्स देणार त्या प्रकारे तुम्हाला रिस्पॉन्स देणार. देव नेहमी ऐकतो आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही ज्या गोष्टी बोलतात ते घडल्या पाहिजे आणि त्याच्याद्वारे लोकांना देवाच्या नावाचा मी भीतीविषयी बोलत असताना देवाच्या आदराविषयीची भीती म्हणत आहे, ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि ज्यावेळेस देवाचा आदर आपल्या जीवनामध्ये येणार, सर्वात प्रथम देव आपल्याला इंस्ट्रक्शन देणार, आज्ञा पालन करायला शिकवणार. यहोशुवाच्या जीवनातील चमत्कार, एलियाच्या जीवनातील चमत्कार, इवन आपण तिसरा जे येशू ख्रिस्ताने केलेले चमत्कार आहे त्यामध्ये आज्ञा पालन बघू शकतो. आणि हे काही नियम नाहीये किंवा ही बळजबरी नाहीये, तर देवाला मी प्रेम करतो देवावर म्हणून या गोष्टी करण्याच्या द्वारे आनंद मिळतोय. कारण ज्यावेळेस आपल्याला आज्ञा देण्यात आली त्यावेळेस ते मोशेच्या द्वारे आपल्याला मिळाली, परंतु कालांतराने आपण ते बघतो इस्रायल लोकांना मिळाल्यामुळे इस्रायल लोकांनी त्याचा अनादर करून त्या आज्ञा भंग केल्या. बायबल सांगते नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आलं, कृपा आणि सत्य येशू ख्रिस्ताच्या द्वारे देण्यात आले. योहान शुभवर्तमान 1 अध्याय 16-17 वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. देवाला कळालं की हे लोकांना ज्यावेळेस मी नियम सांगणार तर ते त्यांना उघड जाणार, परंतु हेच नियम ज्यावेळेस ते माझ्या प्रेमाच्या शोधात लागतील आणि माझ्यावर प्रेम करतात म्हणून माझी आज्ञा पालन करतील तर त्या करण्याच्या द्वारे चमत्कार घडतील. कोणताही नियम आपल्याला नुकसान देण्यासाठी किंवा आपल्यावर प्रभुत्व करण्यासाठी नाही बनवलेला आहे. देवाचा प्रत्येक नियम आपल्याला चांगुलपणासाठी, चमत्कारासाठी, चांगल्या गोष्टी घडण्यासाठी देवाने बनवलेला आहे. देवाची इच्छा आहे आपण आज्ञापालन केला पाहिजे. आणि इथं बरेचसे लोक चुकतात. त्यामुळे त्यांना चमत्कार पाहिजे पण ते आज्ञापालन नकोय बोलतात. चमत्कार हवाय पण ते आज्ञापालन करायला मान्य नाही. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. योहान शुभवर्तमान 11 अध्याय 42 वचनापासून आपण वाचूया. येशू ख्रिस्त मेलेल्या लाजाराला उठवण्यासाठी त्याच्या कबरेजवळ जात आहे. 42 वचन वाचतो. योहान शुभवर्तमान 11 अध्याय 42 वचन. मला माहीत आहे की तू सर्वदा माझे ऐकतो, तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरिता मी बोललो, यासाठी की तू मला पाठविले आहे असा त्यांनी विश्वास धरावा. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा बाहेर ये. तेव्हा तो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हातपाय पेत्रवस्त्रांनी बांधलेली व तोंड रुमालाने वेष्टलेला होता. येशूने त्याला म्हटले, मोकळे करून जाऊ द्या. पिता नेहमी येशूचं ऐकायचं, पण आता लोकसमुदायाने विश्वास ठेवावा म्हणून येशू हे शब्द बोलला. हे पिता, तू माझे नेहमी ऐकतो. आता तुम्हाला येशूच्या आणि स्वर्गीय पित्याच्या संबंधामध्ये नेहमी सातत्याने एक गोष्ट दिसायला मिळेल.
येशू सदोदित प्रत्येक चमत्कारामध्ये देवाच्या आदेम्यानुसार त्या गोष्टी करत होता. थँक्यू जीसस. आणि जर तुम्ही येशूचं जीवनचरित्र वाचला, पिता जे सांगतो ते मी करतो, पिता जे दाखवतो ते मी करतो, पिता जे बोलतो ते मी करतो, हे 100% एक मनुष्य या नात्याने पृथ्वीवर आले असताना देवाने जर काही अपेक्षा केलेली मानवाकडून ते सर्व येशू ख्रिस्ताने पूर्ण केलं. इथपर्यंत आज्ञा पालन करून त्यांनी स्वतःला लीन केले की तो वधस्तंभावर मरण्यासाठी तयार झाला. म्हणून सर्वोच्च नावापेक्षा श्रेष्ठ नाव येशूला देण्यात आलं. मला तुम्हाला इन्करेज करायचं आहे, आज्ञा पालन करायला शिका, कारण आज्ञा पालनामध्ये चमत्कार आहे आणि आशीर्वाद लपलेला आहे. माझ्या निदर्शनात एक गोष्ट आलेली जी मी तुमच्या समोर ठेवतो, तुम्हाला कितपर्यंत योग्य वाटते तुम्ही बघा. मोशेचा मदतनीस यहोशुवा याला जी सेवा मिळालेली आहे ते त्याच्या समर्पणाच्या द्वारे, जो त्याच्या स्वामीविषयी होता. ज्यावेळेस मोशे 40 दिवस 40 रात्र डोंगराच्या माथ्यावर गेला होता, तर तो त्याच्या पायापाशी उभा होता. रात्रंदिवस तो त्याची चौकीदारी करत होता, जोपर्यंत मोशे खाली आला नाही. यहोशुवाने ती जागा सोडली नाही. डेडिकेशन, समर्पण आपल्या कामाविषयी, त्या गोष्टीला बघून देवाने यहोशुवाला मोशेच्या नंतर मोशेची कामगिरी दिली. बरेचशे लोकांना वाटतं की आम्हाला आमची पास्टरांची सेवा मिळाली पाहिजे किंवा मला सेवा मिळाली पाहिजे. किती लोक ते समर्पित जीवन जगतात, त्यांच्या नंतर ती सेवा त्यांना मिळाली पाहिजे. रेनॉल्ड बोंके प्रभूकडे गेलेले एक महान सेवक आहे, इव्हेंजलिस्ट आहे. ते मरण्याच्या अगोदरच डॅनियल कोलंडाला त्यांची जागा मिळालेली. इव्हेंजलिस्ट रेनॉल्ड बोंके महान देवाचे सेवक, त्यांना मुलगा आहे, मुलगी आहे, पण त्यांना ती सेवा मिळाली. डेडिकेशन, समर्पण. तुम्ही तुमच्या गुरुच्या हाताखाली किती समर्पित आहे त्याच्यावर ती सेवा तुम्हाला मिळते. कसं तुम्ही सांगू शकतात, पास्टर यहोशुवाचं जीवन बघा, मोशेच्या नंतरची सेवा त्याला मिळाली आणि जे मोशे करू शकला नाही आपल्या आयुष्यात ते त्यांनी केलंय. मोशेपेक्षा मोठा चमत्कार, एलियापेक्षा मोठा चमत्कार अलिशाने केला. एलिया गेल्यानंतर अलिशाला सेवा मिळाली, पण तो विश्वासयोग्य राहिला एलियाबरोबर. दुःखाची बाब आहे, सोशल मीडियाच्या द्वारे बरेचशा लोकांना सेवा करायची संधी मिळत आहे, पण त्याचा गैरवापर होत आहे. फेथफुलनेस सेवकांमधून निघून जात आहे. एखादा व्यक्ती तुमचे कॉन्टॅक्ट फेथने, विश्वासाने तुम्हाला शेअर करतो त्याचे कॉन्टॅक्ट, आणि तुम्ही त्याच्या पाठीमागं त्याच कामाला हो करतात त्याला न सांगता. हे काही फेथफुलनेस नाही, हे काय विश्वासयोग्यतेची सेवा नाही. देव विश्वासणाऱ्यांचा देव आहे. If you are not faithful with yourself, man of God, how can you serve with holy God? जर तुम्ही तुमच्या सेवकाबरोबर विश्वासयोग्य राहू शकत नाही, तुम्ही महान देवाबरोबर कसं काय विश्वासयोग्य राहणार? प्रिय देवाच्या सेवकांनो, मला ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना देव आज पण बोलतो, तुम्ही ऐकायला तयार आहे का? मग देव बोलतो त्या गोष्टी घडू लागतात. प्रियांनो, जर तुम्ही देवाचं ऐकणार, देव तुमचं ऐकेल आणि अद्भुत गोष्टी घडू लागणार. थँक्यू जीसस, हालेलुया. आजच्या संदेशाचं सार काय? गॉड स्टील लिसनिंग. गॉड इज नॉट बिझी टू लिसन युअर व्हॉइस. देव आतुरतेने तुमचं ऐकण्यासाठी तयार आहे, पण तुमच्याकडे वेळ आहे का देवाला बोलायला? पर्सनल टाइम, क्वाइट टाइम. किती वेळा तुम्ही शांत राहून, फक्त शांत बसून स्वतःला स्थिर करतात आणि देवाला शोधतात?
ज्यावेळेस देव बोलू लागतो, वही आणि पेन तुमच्याकडे असलं पाहिजे, कारण तुम्ही विसरून जाऊ शकता. देव स्वप्नांच्या द्वारे बोलतो, वचनाच्या द्वारे बोलतो, सेवकांच्या द्वारे बोलतो. कितीतरी लोकांना स्वप्न दाखवतो देव, ते दुसऱ्या दिवशी घडतात पण तसं, पण ते महत्त्वाला समजू शकत नाही. तसं घडतंय पण ते त्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देत नाही, म्हणून त्यांच्या लाईफमध्ये ते आज सक्सेस किंवा त्या डेस्टिनीपर्यंत पोहोचले नाही. योसेफाला बघा, एक स्वप्न त्याला पडलं आणि त्या स्वप्नाला अंतःकरणात घेऊन तो त्या मार्गावर चालला. त्याच्या भावाने त्याचा द्वेष केला, परंतु निश्चित परमेश्वराने जे दाखवलेलं आहे ते पूर्ण होईल या विश्वासाने तो जगत राहिला. आणि एक दिवस त्याचं स्वप्न पूर्ण झालं. ड्रीम, स्वप्न पाहणारा योसेफ मिस्राचा प्रधानमंत्री झाला. महान गोष्टी आहे. शिकून आचरण करण्याच्या द्वारे अद्भुत होऊ शकतो. आजच्या संदेशाच्या द्वारे मला तुम्हाला इन्करेज करायचं आहे. देव बोलतो, देव मानवाचा शब्द ऐकतो, आणि तुम्ही देवाची सेवा करत असताना लोकांसाठी बिझी होऊ नका, तर जास्त वेळ देवाबरोबर घालण्याचा प्रयत्न करा. किती लोक माझ्याकडे आहे, हजारोनी माझं यूट्यूबवर फॉलोवर्स आहे, किंवा त्या गोष्टीमध्ये मी स्वतःला बिझी केलं. काही काही लोक बोलतात, पास्टर माझ्याकडं वेळच नाही आहे तुम्हाला बोलायला, मी खूप बिझी आहे. निश्चित तुम्ही बिझी असू शकतात तुमच्या कामामध्ये, पण इतकं बिझी होऊ नका की देवाला ऐकण्यासाठी पण तुम्हाला वेळ नाही. आणि ज्या सेवेमध्ये देव नाही ती सेवा करून काय फायदा नाही. हे सगळं देवासाठी करत आहे आपण, पण जर देवच त्याच्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहे, देवच तिथं नाही आहे, मग ते करणं शून्य आहे, सगळं शून्य. आजच्या संदेशाच्या द्वारे इतकंच तुम्हाला सांगायचं आहे. देव ऐकतो, आणि ज्यावेळेस देव ऐकतो तो काहीतरी अद्भुत करतो. यहोशुवाने सूर्याला थांबवला. येशू म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षाही मोठे काम करेल. ही वेळ तुमची आणि माझी प्रियांनो. काय मोठे काम करण्यासाठी देवाने आपल्याला बोलवलेले. मी करू शकतोय. ऑल थिंग आर पॉसिबल विथ गॉड. देवासंगती शक्य आहे, पण मला ते देवाबरोबर बोलणे आणि ऐकण्याचा संवाद चालू केला पाहिजे. परमेश्वर करा वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा, येशूच्या नावात प्रार्थना करतो. आजच्या वचनाच्या द्वारे आमच्याशी बोललं, धन्यवाद देतो प्रभूजी. या वचनाला 30 पट, 60 पट, 100 पट फळ येऊ दे प्रभू. जे ऐकणार आहे त्यांना आशीर्वादित कर. हेब्रोन सोल्युशन मिनिस्ट्री याला तू आशीर्वादित कर प्रभू, आणि याच्याद्वारे तुझं गौरव हो दे. प्रार्थना ऐकली, धन्यवाद. येशूच्या नावात प्रार्थना करतो स्वर्गीय पिता, आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खरोखरच परमेश्वर महान आहे, आणि मी पुन्हा एकदा पास्टर श्रीकांत इबेटकर यांचा सुद्धा आभार मानतो. धन्यवाद पाळक साहेब की तुम्ही तुमचं वेळ काढून तुम्ही आज आम्हाला परमेश्वराच्या वचनाद्वारे अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकवले. आणि खरोखरच परमेश्वर एक विश्वासयोग्य परमेश्वर आहे, तो एक सामर्थ्य परमेश्वर आहे. आणि मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो की आज तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणीतून या ऑनलाईन चर्च सर्व्हिसमध्ये सहभागी झाले. आणि आता आपला वेळ समाप्त झाला आहे, तर मी प्रार्थना करून या मीटिंगला क्लोज करू इच्छितो. आपण प्रार्थना करू. धन्यवाद पिता परमेश्वर, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तू आतापर्यंत आम्हाला सांभाळलंस परमेश्वरा. आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वर या सुंदरशा ऑनलाईन मराठी चर्च सर्व्हिससाठी परमेश्वरा. आम्ही धन्यवाद देतो परमेश्वर तुझ्या सेवकांच्या जीवनसाठी परमेश्वरा. विशेष करून आम्ही पास्टर मार्क मगदूम आणि तसंच परमेश्वरा महिमा फेलोशिपच्या यूथसाठी सुद्धा आम्ही प्रार्थना करतो. तू निरंतर त्यांच्या जीवनमध्ये कार्य कर परमेश्वरा. त्यांच्या सेवा तू अजून वाढव अशी आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. हालेलुया. आम्ही प्रार्थना करतो पास्टर श्रीकांत इबेटकरसाठी परमेश्वरा. आम्ही धन्यवाद देतो परमेश्वरा की तू आज त्यांच्याद्वारे बोललास परमेश्वरा. तू सुद्धा त्यांच्या जीवनमध्ये कार्य कर परमेश्वरा, की या सगळ्या सेवकांच्या जीवनद्वारे अनेक लोक परमेश्वरा तुला ओळखतील परमेश्वरा. आणि विशेष करून मी प्रार्थना करतो की आज जेवढे लोक या ऑनलाईन सेशनमध्ये सहभागी होते, जे आज आम्हाला पाहत आहेत परमेश्वरा, आमचा विश्वास आहे की या पूर्ण ऑनलाईन सेशनच्या द्वारे आज तू त्यांना स्पर्श केला आहे, तू त्यांना दर्शन दाखवलं आहे व तू त्यांच्याशी बोललास परमेश्वरा. तू निरंतर त्यांच्या जीवनमध्ये कार्य कर की या कठीणाईच्या दिवसांमध्ये परमेश्वरा कुणीही घाबरून बसणार नाही किंवा कुणीही चिंता करून बसणार नाही, पण निरंतर ते तुझ्या
चरणामध्ये आनंदित राहतील परमेश्वरा. हालेलुया. मी प्रार्थना करतो, धन्यवाद की तू सुद्धा मला संधी दिली हा पूर्ण सेशन लीड करण्यासाठी परमेश्वरा. तुझ्या नावाला धन्यवाद असो प्रत्येक गोष्टीसाठी. पुन्हा एकदा आम्ही आमच्या जीवनाला तुझ्या हातामध्ये समर्पित करत असताना ही छोटीशी प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वराला धन्यवाद असो आणि परमेश्वर तुम्हा सर्वांना खूप सारा आशीर्वाद देव. धन्यवाद.